मात्रे काला हे दे ना बस ना यार लावड्या पैसे घेणार तुम्ही बेंचवर मला काय लावडा देणार बघूया दुसरा चेंडू रोशन घाई करा दादा 5 ओव्हर सोनू पाटील कामोट्या टीमचा हार्ड हिटर फलंदाज त्याने आताच वेस्ट इंडिज मध्ये 150 रन मारल्या. बघूया अतुल म्हात्रे 4 मॅच झाल्या. अतुल म्हात्रेचा का फॉर्म येत नाही. ह्या मॅचला अतुल म्हात्रे यांनी काहीतरी करायला पाहिजे. वाईट चेंडू बघूया निकू गोवारी कामोड्याचा उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज ऑलराऊंडर. बघूया त्याच्यासोबत अतुल म्हात्रे स्लोअर वन. बघूया धन्यवाद गुणवंत. चांगला फटका येतो तो अतुल म्हात्रे यांचा या बॅटमधून. चेंडू मात्र जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांची धावसंख्या मात्र होते ती. तसं अमोल तुम्हाला जो शॉट मारलेला पाठीमागे कसं वाटलं तुम्हाला? झोपून शॉट मारलेला गुणवंत गोवारीने कसं वाटलं अमोल? पुण्याचा निकू गोवारी समोर असलेला फलंदाज तो मात्र अतुल म्हात्रे. जोरदार फटका मारा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी झेल होतो का पाहायचा आणि झेल बाद मोठा धक्का मात्र बसतोय अतुल म्हात्रेच्या स्वरूपात. पहिला धक्का बसतोय तो खुशी 11 टायगर फोर्स संघाला अतुल म्हात्रे यांच्या स्वरूपात. अतुल म्हात्रे यासारखा मोठा फलंदाज बाद होतोय. त्यानंतर पाहायचंय त्याची जागा बनवून घेण्यासाठी कोण चालू अतुल म्हात्रेचे 4 मॅच खेळल्यानंतर थोडं भरपूर बॅग फुटलेला आहे. नाही बालाने तो रोहित भेंड्याने उत्कृष्ट कॅच पकडली. त्यांच्याकडे अपेक्षा नव्हती. अतुल पाटील बघत होते त्याच्या चेहऱ्याकडे काय करणार काय नाही पण घेतले. काय टेन्शन नको घेऊ. बघूया निकू गोवारी दोन्ही कामोडेज प्लेयर काय करतोय. स्लोअर वन. सोनू पाटील बघा किती चालाक सोनू पाटील. आत्ताच मागच्या महिन्यात त्याने 150 धावा मारल्यात वेस्ट इंडिज मध्ये जाऊन. सोनू पोलाड. निकू बघा निकू भरपूर स्लो धावतोय. पहिले एवढे फास्ट धावून बॉल टाकायचा पण थोडा काय आज इंजर्ड आहे. निकू इंजर्ड आहे. खाऊ पिऊ दोस्त आहे त्याचे सर्व. बघा इंजर्ड आहे. पायावर लागले त्याला. काल त्याने धुमाकूळ घातला 3 वाजेस्तोवर. काल कामोड्याची जत्रा असल्या कारणाने भरपूर धुमाकूळ घातला. 3 वाजता झोपलेत अख्खी टीम ही. अतुल दादा पाटील 3 वाजता झोपलेत आणि त्याच्यात एक चिंगड्या बोले कू होता. कोण घरी गेलाय आंघोलीला. थांब दादा ये वरती ये थोडं स्वागत करून जा. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 7. 1 गडी बाद. दरम्यान या ठिकाणी आमचे पाहुणे मान्य श्री प्रमोदजी भगत यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. मी प्रमोदजी भगत यांना आवाहन करतोय की व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. प्रमोदजी भगत व्यासपीठावर यायचंय. तर पाहायचं वैयक्तिक पहिल्या संघाचे होते दुसऱ्या षटक घेऊन होते तो गोलंदाज नयन खांबे तो नीरज म्हात्रे. दोघं मित्र आहेत. बघूया कंगड्या बोल. बघा सोनू पाटील बसतोय हसतोय. आता त्यांनी 150 धावा मारल्यात. बघा छाती कशी बोलते. अतुल पाटील साहेब रात्री 3 वाजता झोपलेत. फुल जत्रा गाजवली ते रात्री. नयन खांबे यांचा चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढतोय. मला तर वाटतं आज चौकात आहे कारण की ते बघा फिल्डर बघा ते. चांगल्या बोले कू बॉल जाऊ दे तिकडं. थोडे हट्टे कट्टे प्लेयर आहेत ते साईडला. इकडे लोक मॅच बघतात आणि खंडू तिथं IPL बघतोय. त्याला काय घेण देणच नाही. 4 मॅचला 1 ओव्हर नाही दिली काय नाही दिली. 600 रुपये तिकीटचे गेले आणि इथं आमचा गोला फुकट घाला त्यांनी.
क्लासिक शॉट नीरज यांचा. बघूया तिसरा चेंडू नयन मात्रे. आहा बोला चिगला बोले. आणि बघा अतुल पाटील साहेबांना वाटलं की काहीतरी होतोय. त्यांचे पाय खुल्ले मुल्ले झाले होते पण कॅच गेल्यानंतर थरथर. मला तर वाटते त्या फिल्डरवर त्यांच्याकडे भरोसा नव्हता पण त्याने 2 कॅची घेतल्यात. लक्षात ठेवा चांगला बॉलर आहे तो. तमे इम्पॅक्ट प्लेअर परेश मात्रे इम्पॅक्ट प्लेअर उतरला इथून. भाऊ जा ना उतरा ना. टायगर भाऊ नसल्या कारणाने हे प्लेयर कसे पण खेळतात. हा नियोजन नाही. आणि गणेश यादव एवढा शिवा खाणार आहेत तो कोणला पण उतरवतोय. इथं अतुल भाऊ त्यांना तसंच ठेवलं देवी. आणि गणेश याचा रात्री चिंगड्या बोले कू कू होणार आहे. टायगर भाऊ आलेत आज. खारवा बोलतात गणेशला. खारवा म्हणजे एकदम जर तुम्ही एक पण जितले नाही. टायगर भाऊ लाईव्ह बघतात तुमच्या पाटणी फोडतील तर बस. ओ हे शॉट जर मगाशी खेळला असता तू तर जितलं असता. आता या करून काय फायदा नाही चिंगड्या बोले कू. आता काय पण करा तुम्ही का आतमध्ये नाही. ते आमच्या सोनूला तरी जिंकू दे तो तरी वरती येईल. मला तर वाटते सोनू पाटीलला तिसरी ओव्हर टाकायला लागेल तेव्हा काहीतरी होईल संघाकडून. आणि लाईट लावा रे लवकर चला. नयन टू साहिल टू नयन. बघूया शॉट आणि हा षटकार चौकार छक्का काय. तसेच आपल्या मंडळाचे इथं 500 रुपये गणेश यादव यांचे पडले आहेत ते घेऊन जावे. हे कोणचे तुझ्यात का कोणाचे 500 रुपये पडले असतील ते इथं आहेत. 19 एक बॉल बाकी आहे. 19 वर 2 विकेट. हे 6 आहे का चौका आहे चेक करा. संदेश भगत काय बाउंड्री. आणि चौकार हॅट्रिक सायल्याने मारलेले आहे. मला तर वाटतं याच्या जर 5च्या मॅचला चौकार हॅट्रिक जर मारली असती तर टायगर 4 जिंकली तरी असती. आता काय खेळून फायदा नाही. परेश म्हात्रे कधीच जिंकत नाही. KGN KPL काही जिंकत नाही परेश म्हात्रे. ज्या दिवशी परेश म्हात्रे KGN आणि KPL जर मारील त्या दिवशी त्यांना आम्ही छकड्यावर फिरवणार आहे. अख्खा ग्राउंड छकड्यावर फिरवणार आहे. कॅमेरामॅन त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. थोडा फोकस मारा. परेश म्हात्रे हा परेश म्हात्रे हा स्कोर विचारते परेश म्हात्रे 23. बघा स्माइल बघा परेश म्हात्रेची. कॅप्टन कूल पण एक पण जिंकलं नाही. चला या ना गोंधळाला नेऊन मारायला पाहिजे जेव्हा बिवाल देऊन. बघूया अमोल नरहरी यांच्याकडे एक पोकलन आहे. त्यांनी ती पोकलन लपून ठेवली आहे. स्माइल बघा हॅपी स्माइल आहे. रे परेश म्हात्रे आता तरी मार. संघ शिर्डीला बोलला चालत. बघूया परेश म्हात्रे हात चोलतोय पाय चोलतोय पण काय जमत नाही. बघा हे घ्या बघा फुल टॉस टाकलाय बघितला. हा आता तो जायला का 2 धावता येणार नाही. पायांचं ऑपरेशन झालंय तो बघ राहिला तिथंच. आणि ही सर्व गाण्याची चॉईस आहे. काय टेन्शन नका घेऊ. माझं नाव खराब केलंय ऐकून बिकानी. साहिल देसाई काहीतरी करायला लागेल. साहिल तुम्हाला 50+ रन स्कोर घेऊन जायला लागेल. बघूया अमोल टू साहिल टू अमोल. ई तिकडम बिकडम. हा चौका साहिलाचा. 4 बॉल 4 चौके मारलेले साहिल देसाई यांनी. मागच्या मॅचला जर साहिलनी मारले असते 4 बॉल 4 तर भरपूर 51 रनचा टार्गेट होता. तर काहीतरी झालं असतं बघा रिप्ले मध्ये. गेलं का
बघूया साहिल मात्र ते अमोल, अमोल तू साहिल मात्र बघूया. साहिल साहिल तू बघा सोनू. ए गणेश थोडा गप्प बस ए. इथं भरपूर गडबड झालेली आहे. खुशी 11 टायगर स्पोर्ट्स एक तरी जिता, नाही तर गणेशला आज खोलतील. ही टीम सर्व गणेशने पॅक केलेली आहे, पण काय त्यांचे आज बॅड लक असल्या कारणाने काय नाही करू शकत. आणि बॅड पण चालतात, पण गणेशला पण थोडं समजायला पाहिजे. त्यांनी संदेश भगत याला नाही घेतला, गुणवंत गौर याला नाही घेतला, त्याच्यामुळे टायगर त्यांच्यावर पिसाळलेत, भडकलेत. बघूया अमोल नरारी आणि साहिल वरची मारण्याचे बेतात. थोडा हट्टा कट्टा प्लेअर म्हणून कॅच काय भेटली नाही. साहिल देसाई 6 चेंडूमध्ये 18 रनवर खेळतो आणि परेश मात्रे 3 चेंडू 3 वर खेळतोय. लास्ट बॉल अमोल नरारीचा, तिसऱ्या ओव्हर नंतर 31 रन. बघूया काय करतोय परेश मात्रे, कॅप्टन कुल. रिवास रिवास आणि 4 रन. बघूया परेश मात्रे सुंदर अशा शॉट मारलेला आहे. आणि अमोल नरारीनी पण या 4 मॅचला लय घाम काढलाय आता. या ओव्हरला 12 दिलेत, 3 ओव्हर 35 रन झालेले आहेत. खुशी 11 टायगर फोर्सचे 3 ओव्हर 35 रन झालेले आहेत. तसेच गणेश यादव यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल आलेली आहे. गोला हे गोलावाला हे दोन तुम्ही खाला नाही का अजून? 4 ला हा वाईट वाला. हॅलो. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 35. 2 गाड्यांच्या मोबदल्यात वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येतो स्वतः कर्णधार सोनू पाटील. रिओ शिफ्टचा पटका साहिल यांच्या मार्फत. चेंडू मात्र जातो सीमेरेषे बाहेर 4 धावांसाठी. माफ करा षटकार. 6 धावा. या 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र होती ती 41. पहिला चेंडू होता सोनू पाटील यांचा आणि पहिल्या चेंडूवर मात्र पूर्णपणे समाचार घेतो तो मग साहिल ट्रान्सपोर्ट आणि शिवशंभो साहितेज. कॅप्टन शिवशंभो साहितेज कोण? एक चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला रिओ शिफ्टच्या स्वरूपात. तो मात्र साहिल यांच्या बॅटमधून. तर पाहायचा पुढचा चेंडू असेल तो सोनू पाटील यांचा. समोर असलेला फलंदाज साहिल यांचा विजयाच्या भारता जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता तो, आणि चेंडू मात्र हा जातो खूपच बाहेर. अवंतर धाव मिळते या ठिकाणी. पंचांचा इशारा होतोय आणि हा खराब चेंडू म्हणून घोषित करतात पंच. आणि 1 धाव मात्र अवंत स्वरूपात मिळते या ठिकाणी. ती मात्र टायगर फोर्स 11 संघाला पुन्हा एकदा डाव्या यशीचा भारचा चेंडू. वारंवार खराब चेंडू टाकताना दिसतो तो मात्र सोनू पाटील. तर 2 चेंडू खराब चेंडू येतात सोनू पाटील यांच्या गोलंदाजी मार्फत. आणि याचा पूर्णपणे फायदा मात्र होतोय तो खुशी 11 टायगर फोर्स संघाला. संघाची धावसंख्या होते ते आतापर्यंत 43. गडी मात्र बाद झाले ते 2. तर पाहायचं पुढचे येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो मात्र सोनू पाटील स्वतः कर्णधार. आणि या ठिकाणी वाईट चेंडू कॅन्सल केलेला आहे. फेअर डिलिव्हरी म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू येतो या ठिकाणी. पुन्हा एकदा सोनू पाटील तयार. समोर असलेला फलंदाज साहिल. चांगला चेंडू खोलवर पडलेला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता साहिलचा. प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र तो निर्धाव कीपर अतुल पाटील यांच्या हातामध्ये.
पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता साहिल यांचा. वारंवार बीट होत आहेत. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक म्हणावं लागेल तर सोनू पाटील यांच्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र कुठेतरी सूर गवसताना दिसतो तो मात्र सोनू पाटील यांना. सलग 2 चेंडू निर्धाव टाकताना दिसतो तो सोनू पाटील. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झेल होतोय. पायाचा झेल खाली येत आहेत अतुल पाटील. मात्र झेलपासून खूप दूर राहताना दिसत आहेत अतुल पाटील. त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. एका धावेने धावफलक हलतंय. धावा होत आहेत मात्र 44 माफ करा 43. तसंच साहिल देसाई खेळतो 11 बॉल 25 आणि परेश म्हात्रे 4 बॉल 7. काहीतरी करायला लागेल परेश म्हात्रे. मला तर वाटतंय अल्टीपल्टी आणि नो बॉलचा इशारा पंचांचा. बघूया काय होतोय. नयन खांबे पळतोय आपल्या संघासाठी आणि थर्ड अंपायर घेतलेले सोनू पाटील यांनी. बघूया दाखव पट 22 हो गया ना हमको तो पैसा देना हां ठीक है ए नको नो बॉल येतो का विजय कुठला भीमरसाठी नाही लाव हां भाई अरे आहे ना आमचं गुण झाले इथे बॉल काय मग कसं काय गणेश आहे ना त्याच्या खाली लय वरती आहे वर आहे सोनू ने घेतलंय धाव संख्या होती ते 45. गडी मात्र बाद झाले 2. पुन्हा एकदा सोनू पाटील तयार असेल. राट्या मोर्द विकेट मारा करतील ते मात्र धडाकेबाज फलंदाज साहिल याला. एक आक्रमक पवित्रामध्ये दिसतो तो साहिल. चांगली फटकेबाजी केली याआधी साहिल याने. खोलवरपदे चेंडू त्यावेळेला चांगल्या प्रकारे खेळून काढला. झेल मात्र होतंय त्या ठिकाणी. पायचा या ठिकाणी फीटचा चेंडू होता त्यामुळे खेळाडू बाद दिला जाणार नाही आणि एक ठिकाणी एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावने संख्या धावसंख्या होत 46. 4 षटकांचा खेळ संपतो या ठिकाणी आणि मला वाटतं शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. 6 चेंडूमध्ये पायचा किती धावा जमवतात दोन्ही फलंदाज. एका बाजूला परेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला असेल तो साहिल. हाणामारीचं षटक असेल शेवटचं षटक. पायचा एक कोणता गोलंदाज येतोय शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. तर मला वाटतं कर्णधाराने पूर्णपणे जबाबदारी सोपवली ती मात्र रोहित भेंडे यांच्यावरती. नक्कीच 7 चेंडू डिपेंड करायचे असेल तरच कुठेतरी स्कोर थांबला जाईल या ठिकाणी. आतापर्यंत 4 षटकामध्ये 46 धावा झालेत. तर पाहायचं 6 चेंडू शेवटचे. समोर मात्र फलंदाज आहे तो साहिल. त्याच्यामध्ये मोठे फटकेबाजी मारण्याची क्षमता आहे तोच हा फलंदाज साहिल. पहिला चेंडू रोहित यांचा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय निर्धाव. चांगली सुरुवात म्हणायला लागेल ती रोहित भेंडे यांची आपल्या षटकामध्ये. शेवटचं षटक हातात आणून दिसतोय तो रोहित भेंडे. तर पाहायचं येणारे 5 चेंडू असतील. कमीत कमी 10 ते 15 धावा जमाव करावे लागतील ते मात्र खुशी लिहून टायगर फोर्स संघाला. पुढचा चेंडू रोहित यांचा खोलवर चेंडू. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो पॉईंटच्या दिशेने. झेल बाद होतोय साहिल. आणखी एक मिळतोय मोठा धक्का खुशी लिहून टायगर फोर्स संघाला मिळालेला आतापर्यंत हा 3रा धक्का साहिल यांच्या स्वरूपात. तो पाहायचं नवीन फलंदाज येतोय साहिल यांची जागा घेण्यासाठी. सुजित भोईर हा एक नावाजलेला फलंदाज आहे. मोठमोठे फटके मारण्यामध्ये आताच काटे रिटर्न आहे. माहीर आहे सुजित. पाहायचं आहे येणारे काही चेंडू बाकी असतील कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी. पाय स्वतः रोहित भेंडे धावतोय झेल घेण्यासाठी आणि सुंदर झेल मारावं लागेल. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी होतो तो रोहित भेंडे आणि आपल्या संघासाठी भरवशी कामगिरी करताना दिसतो तो रोहित भेंडे. ज्या गोलंदाजावरती भरोसा ठेवला आहे स्वतः कर्णधाराने
आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पडताना दिसत होतो रोहित भेंडे. या ठिकाणी मला वाटतं एक नामी संधी असेल ती मात्र रोहित भेंडे यांना हॅट्रिकची. पाहिजे या ठिकाणी हॅट्रिक करतो की नाही रोहित भेंडे. नवीन फलंदाज आता दिसतो मैदानामध्ये काशी. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज रोहित भेंडे तयार. 14-15 पावलांचा रनअप घेऊन पंचांना डाव्या बाजून राईट आर्म वर द विकेट मारा करेल. उजव्या हिशेचा भारचा चेंडू पाहायचा आहे आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते या ठिकाणी. अवंत धावेने काहीतरी करा. सगळं टीमचा गोविंदा झालाय. संघाच्या धावसंख्ये भर पडते. संघाची धावसंख्या मात्र होती 47. पाहायचं काशी कशा प्रकारे फलंदाजी करेल उर्वरित चेंडू मध्ये. काशी 100% छक्का मारेल बघा आता. आकोटा चेंडू प्लेयर आहे. अरे टप्प्या टप्प्या मारला रे बागड बिल्ल्या. रोहित याच्यावर अतुल पाटील यांनी भरोसा दिलाय आणि त्याने 3 कॅचेस पकडलेले आहेत. आणि अतुल पाटील स्माइल बघा 3 कॅच पकडल्यानंतर. रोहित भेंडे बघूया 4 बॉल 2 रन आणि 2 विकेट. लास्टचे 2 बॉल. परेश म्हात्रे सकाळपासून खेळतय. हो हे टेक्निक शॉट आहे पण आत्ता मारून काय. आणि हा नमस्कार टायगर भाऊंसाठी चक्का मारलाय बघा. गाडी परेश म्हात्रेने जर हा छक्का रिव्हर्स मारला तर 5,000 रुपये टायगर भाऊ आणि अतुल आवटीकडून. हो 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 हो. परेश म्हात्रे सकाळी उतरलेला केलेला. त्याला 25 धावा जर झाल्या असत्या तर 5,000 रुपये होते. 54. तसेच गणेश यादव कडून 54 आणि 55 टार्गेट. जर या 55 धावा जर अतुल पाटील यांच्या टीमनी जर काढल्या तर गणेश यादव कडून 2,000 रुपये तब्बल. चोपन 54 सोन्या 54 रन झाले. 55चा टार्गेट आहे. तसेच कृष्णा मिश्रा आणि गणेश यादव कडून हे मॅच जर मास्टर सुल्या 11 जिंकली तर तब्बल 4,000 रुपये ऍडव्हान्स जमा केलाय अतुल भाऊ आवटीकडे. तसेच आमचे संदेश भगत साहेब तुम्ही एक मॅच जिता म्हणजे आम्ही खेळू. काहीतरी करा तुम्ही. कुठे तसेच शिवांश ट्रान्सपोर्ट चे कॅप्टन आणि शिवांश साहित्य 11 चे कॅप्टन शिव शंभो साहित्य 11 चे कॅप्टन लवकरात लवकर टॉस मिळवण्यासाठी आणि नंतर 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. 2 मिनिटात जर आल्यानंतर 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. पहिलेच सांगतो. तसेच आमचे आयोजन कमिटीचे कामोडे क्रिकेट असोसिएशनचे आयोजक रविकांत भगत यांची एंट्री झालेली आहे. रॉयल एंट्री झालेली आहे आणि आयोवा कॅच साठी तब्बल 1 हातात ज्यांनी कॅच पकडली तर रविकांत भगत यांच्याकडून एक बंपर ऑफर आहे. ते आम्ही नंतर सांगू. प्रेक्षकांना एक विनंती आहे. आयोवा कॅच जर 1 हातात पकडली तर रविकांत भगत आणि गणेश यादव यांच्याकडून एक बंपर ऑफर आहे. जर कॅच घेतल्यानंतर आम्ही सांगू का काय ऑफर आहे.
तसंच वियान ज्यांचे 500 रुपये इथे हरवले होते. वियान आपल्याला अजून चान्स आहे. आपण कोण कांबळे बारक्या कांबळे आयोजन कमिटीकडे या. 2 मिनिटं काम आहे. बारक्या कांबळे या स्टेजवर या. मास्टर सूर्या 11 आणि सोनू पाटीलनी जर 30 रनच्या वरती मारल्या तर गणेश यादव आणि कृष्णा मिश्रा यांच्याकडून तब्बल 2000 रुपये ऍडव्हान्स खंडू राक्षेकडे जमा आहे. तसेच हॅलो हॅलो बारके कांबळे तसेच रविकांत भगत अतुल दादा आवटी टॉससाठी यावे. काय वाटते बारके कांबळे तुम्हाला या आयोजनाबद्दल? रविदादा भगत यांनी रविराज भगत उर्फ रविदादा भगत यांनी एवढं आयोजन केलंय. काय बोलता तुम्ही आयोजनाबद्दल बारक्या कांबळे? आयोजन म्हणजे करणं सोपं काम नाही, पण जी मेहनत घेतली त्यांनी एकट्याने, मला तर वाटतं ही सगळी मेहनत त्यांची एकट्याची आहे. पण सुशांत पाटील आणि परेश म्हात्रे, सागर पाटील, गणेश यादव यांची पण मेहनत आहे. पण त्यांची मेहनत खूप अशी वेस्ट जाणार नाही, कारण की त्यांनी आता कालच असं सांगितलं आहे की मी पुढच्यापासून आता तुम्हाला कुठेच दिसणार नाही आयोजनमध्ये, कारण की मी निवृत्ती घेणार आहे. काल त्यांनी अनाऊन्स केलं आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी एक आहे स्पेशल, जो परेश म्हात्रे करणार आहे. पण तो आता आणणार आहे का माहीत नाही, ते नंतर बघू. पण मला तर वाटतं त्यांनी जर असं केलं तर टुर्नामेंट कोण ठेवणार, पण ते असं काय करणार नाही. माझी भरपूर त्यांच्याकडून विनंती आहे की तुम्ही असं काय करू नका. ते तुम्हाला ऑडी गिफ्ट देणार आहे मी. नाही 100% काल त्यांनी 100% सांगितलं आहे की याच्या पुढे मी कशातच इन्वॉल्व होणार नाही. फक्त एक मॅच बघायला, कुठल्याही ह्याच्यात येणार नाही, ना कुठली देणगी ना कोणाला मदत, काही होणार नाही. आणि जे मॉर्निंगसाठी पण येणार नाही, त्या विचार करा आत्ताच. मॉर्निंगवाले जे येतात बॉल घ्यायला, बॅट घ्यायला, तेही तुम्हाला भेटणार नाही. पण रविदादा हे कामोड्याचा एक हिरा आहे, डायमंड आहे. नौपाडा गावामधून ते बिलॉंग करतात, पण त्यांची सासरवाडी कामोड्याला आहे. पण ते असं काय करणार नाही. हे बारक्या कांबळे आपल्याला थोडं हसी मजाक चालू असतं, हे होतं, सर्व गोष्टी होतात, त्याच्यात का टेन्शन नाही. ते नंतर बोलू. टॉससाठी हवे शिव शंभो 11 तसेच बारक्या कांबळे. कोण म्हणतो टॉस? तसेच बारक्या कांबळे यांनी टॉस जिंकलेला आहे. शिवशंभो विशाल फदाळे 2 मिनिटं यावे तुम्ही. आता विशाल फदाळे, तुम्ही 3 मॅच जिंकलेले आहेत आणि एक तुमची लास्टची मॅच आहे. आणि आपलं जो आयोजन आहे त्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणसाल, काय वाटतं तुम्हाला? आणि रविदादा भगत आणि गणेश तर तसाच बसलाय, त्याला काय घेणदेणे नाही. रविदादा भगत बद्दल तुम्ही काय बोलू शकता? नाही, आयोजन तर चांगलंच आहे आणि खेळायला पण खूप मस्त वाटतंय. बस, धन्यवाद. आता तुमचं म्हणजे समजा बारक्या कांबळे यांनी टॉस जिंकलेलं आहे, ते क्षेत्ररक्षण करतील, पण तुमच्यात कोण चांगले असे बॅट्समॅन आहेत की ते धुवाधाड पारी करून असे चांगला स्कोर न्यायचा प्रयत्न करतील? सँडी भाऊ आहे, प्रणय आहे, स्वप्नील आहे आणि आहेत चांगले भारी. तसंच सँडी भाऊ यांना टायगर फोर्स यांनी थोडा डावचलला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? सँडी भगत यांना टायगर फोर्स त्यांनी थोडा
आणि धुमाधार बॅटिंग केली. बारके कांबळे, काय वाटतं तुम्हाला आयोजनाबद्दल आणि सँडी भगतबद्दल? मी आयोजनाबद्दल पहिलेच बोललो चांगलं आहे, पण रवी भगत हे करणार आहे निवृत्ती, मला पूर्णपणे खात्री आहे. कारण ही शब्द दिला आहे, जर का त्यांनी निवृत्ती नाही घेतली तर मग बघू काय ते मी त्यांना सांगेन नंतर, पण त्यांनी जो शब्द दिला आहे तो पाळा. तसेच टायगर फोर्समध्ये खेळणारा संदेश भगत आज त्या टीममध्ये नाही, त्याबद्दल ते शिवशंभो 11मध्ये खेळतोय आणि आत्ता तब्बल त्याचे 70 रन आहेत. त्याबद्दल तुम्ही काय बोलणार टायगर बद्दल? टायगर भाऊची अनुपस्थिती म्हणजे जी वाटते खूपच कमी आहे, पण कारण की त्यांची ही या टुर्नामेंटला अत्यंत गरज होती, पण काय करणार त्यांना कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर. पण आता ते संघामध्ये नाही आणि संदेश भगत यांची फलंदाजी खूपच छान आहे. बघू आता त्यांना का डावळलं ते आपल्याला नाही माहिती, ते काय पर्सनल कारण असेल. तसेच रवी दादा यांनी एवढे आयोजन चांगले केले, आयोजनाबद्दल काय म्हणशाल? गणेश यादव तर त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कॅमेरा नाही, ठीक आहे, काही होत आहे. आता बघू पुढच्या वर्षी जर का जो आयोजन करेल त्यांनी रविदादाकडून काहीतरी शिकून घ्यावी, कारण की एवढी मेहनत 2 दिवसात एवढे सामने पूर्ण करायचे, त्यात डे नाईटचे सामने, काही असं खाऊ करण्याची गोष्ट नाही आहे. पण जी मेहनत आहे ती त्यांना दिसतंय, त्याचं फळ दिसतंय सगळ्यांना. रवी दादा हे चांगले बॉलर, बॅट्समॅन, फिल्डर सर्व असून त्यांनी एवढी ग्राउंडमध्ये 1 महिन्यापासून धावपळ चालू आहे, रडारडी एवढी चालू आहे, एवढी मेहनत चालू आहे, त्याबद्दल त्यांचे मंडळ आभारी आहे. पण रवी दादाने एवढी मेहनत घेतात, त्यांच्या शब्दात आपण 2 शब्द बोलूया. रवी दादा, काय वाटतं तुम्हाला? हा, निवृत्ती आहे त्यांच्याकडून. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 1 गडी बाद आणि 7 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहतोय मास्टर सूर्य 11 या संघाच्या. तर नक्की आता मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं अजून एक अष्टपैलूचा खेळाडू जुई कामोट्यामध्ये ज्याचं नेहमीच नाव होत आलं तो म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू अतुल म्हात्रे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर आपण पाहतोय सोनू पाटील यांना. स्लो रन प्रकार चेंडूला भिरकावलाय कव्हरच्या दिशेने, एकदा तर नक्कीच मिळेल. मिसफील्ड थोडी तिकडे पाहायला मिळते आणि काय पाहायला मिळतंय नक्की चित्ताच्या चपाईने ज्याला आपण म्हणतो मिसफील्ड कॅन कॉस्ट यू मॅच. तर पाहिलं तिकडे क्षेत्ररक्षक हातातून बॉल निसटला, तेवढे जे चान्स घेतला अजून एक धाव कन्वर्ट केली, एकाच्या जागी 2 धाव तिकडे देत आहेत क्षेत्ररक्षक. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 9 वर. पुढील चेंडू अतुल यांचा शॉर्ट ऑर्डरला चेंडूचा पुल करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, दरम्यान 1 धाव याचा प्रयत्न होता, मात्र अवांतर इथे निर्धावाचा चेंडू टाकतोय. तर मी काय म्हणतो आपण हे ज्या 2 दिवसांमध्ये जे सामने पाहतोय कामोटे प्रीमियर लीगचे जेवढे सामने आहेत, मला वाटतं कालपासून हा 15-20वा सामना तर नक्कीच असेल. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही स्वतः खेळले ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून ह्या पूर्ण सिरीजमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं काय आयोजन काय नियोजन आणि कुठे एक असं तुम्हाला वाटतं की आपण पुढच्या वर्षी काय असं चांगलं अजून करू शकतो या पूर्ण कामोटे प्रीमियर लीगमध्ये? आयोजनाबद्दल तर काय 1 नंबर आयोजन. रवी दादा जिथं बॉल द्यायचा रवी दादा जिथं असतो तिथं चर्चा होणार, कारण की तो वाघ आहे. वाघ कधी बॅक पुढला येत नाही आणि पुढच्या वर्षी पण असं तो आयोजन करील. हे बॉल दे रे, ए रविदा बॉल दे. आणि एक वाघाची धाड आहे रवी भगत. कामोडे गावचे जावई असले, नौपाड्यामधून बिलो जरी करत असतील, पण अख्खा कामोडा जुई नौपाडा आहे त्यांना मानतो. कशामुळे मानतो? ते एक वाघ आहेत. एवढे मोठे आयोजन करायची खाऊ गोष्ट नाही, डे नाईट. आणि एकटा सदाशिव एकटाच करतो. गणेश यादव का त्याच्यासोबत नाही आहे, खाली नावासाठी गणेश यादव आहे, पण सर्व रविदादा भगत यांनी केलं आहे. 1 महिना झाला डे नाईट धावतोय पळतोय आणि एवढे आपल्यासाठी त्यांनी खेळण्याची आपल्याला पूर्तता केली. भरपूर चांगलं आयोजन केलंय. बघा पळाला बघा गाण्या. तर नक्की अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितलं. रविराज भगत यांना आपण पाहतो क्रिकेटसाठी असणारं त्यांचं प्रेम, क्रिकेटसाठी क्रिकेट खेळणाऱ्या पोरांवर त्यांचं असणारं प्रेम. दररोज आपण पाहतो सकाळी 7 वाजता ते हजर असतात, म्हणजे किमान 6:45ला ते हजर असतात त्या ग्राउंडवर. स्वतः बॅट बॉल आणि स्टंप घेऊन येतात, फक्त पोरांना खेळायला यायचं असतं आणि त्याच्यासाठीच आपण पाहतो त्यांनी 2 विकेट्स देखील बनवले आहेत या ग्राउंडवर. तसे सोनू पाटील हा ह्याचा पहिले बॉलला जीवनदान सोडलेलं आहे. तर काय सोनू पाटील बद्दल बोलणार तुम्ही?
तर सोनू पाटील म्हटलं KPL KGN असो, सोनू पाटील मास्टर सूर्य 11 हा संघ नेहमीच क्वालिफाय होत आला आहे. इथे मात्र थोडंसं दडपणामध्ये नक्कीच असेल. एक क्रुशियल मॅच आहे त्यांच्यासाठी, जिंकणं कंपल्सरी. आणि इथे मात्र काय पाहतोय, सोनूला अजून एक चान्स. तर सोनूला जेव्हा आपण चान्स देऊ, सोनू नक्की त्या सोनं करतो आपण पाहिलंय. तर पाहूया आता काय करू शकेल सोनू. नक्कीच जसं आपण म्हटलं तसं साहिल प्रयत्न करतोय, धडपडतोय, पण त्याला किस्मत साथ देत नाही, त्याला आपण काय बोलू शकत नाही. तसेच कॅप्टन कूल परेश म्हात्रे थोडा नाराज असेल, त्याला माहित आहे की काहीतरी गडबड चालू आहे. पण आता किती काय होऊ दे, पण गणेश यादव यांचा फोन आलेला आहे टायगर भाऊ यांना. थोडी गडबड बघूया. अतुल म्हात्रे वर्सेस सुमितसाठी अतुल म्हात्रेचा बॉल, गुड लेंथ वरून उडलेला बॉल बघूया. तसे 2 ओव्हरनंतर 16 रन जिंकण्यासाठी 55 रनांचं टार्गेट. तसेच 18 बॉल 39 रनांची गरज मास्टर सूर्या 11ला. तसेच सोनूसाठी एक बंपर ऑफर आलेली आहे. जर सोनूनी 35+ रन मारल्या तर गणेश यादव आणि कृष्णा मिश्रा यांच्याकडून तब्बल 4,000 रुपये. आणि मास्टर सूर्या 11 जर जिंकली तर सोनू पाटील यांच्यासाठी अजून एक बंपर ऑफर, ते पण 4,000 रुपये जिंकल्यानंतर. गणेश यादव आणि कृष्णा मिश्रा यांच्याकडून. 2 ओव्हर 16 रन, 18 बॉल 39 ची गरज. आणि सोनूला 2 जीवनदान भेटलेले आहेत. त्याबद्दल काय साईड कॉमेंटर काय म्हणणार तुम्ही? 18 बॉल 39. तर नक्कीच आपण पाहतो खुशी 11 टायगर फोर्स हा संघ. जेव्हा टायगर फोर्स म्हणतं, एका माणसाचा उल्लेख आपण नेहमीच करत आलो, ते म्हणजे शंकर भाई जाधव उर्फ टायगर भाऊ, ज्यांना आपण लाडाने म्हणतो. त्याच टायगर भाऊंचा कुठेतरी या संघामध्ये एक आपण पाहतो सहभाग नाही आहे. बॅट पंच पण चालू आहे. गणेश यादव यांनी टीम चांगली पॅक नाही केली, आयकॉन बिकॉन पण व्यवस्थित घेतले नाही, सगळं वॉटरला करून टाकलं त्यांनी. तर नक्कीच टायगर भाऊ असले असते तर काही वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळालं 100%. आणि बघा लक्ष्मी आपली पेटलेली आहे, बघू काय होतोय. लक्ष्मी जशी पेटली तशी सोनूची पण बॅट पेटेल असं मला वाटतंय. बघूया काय करतो सोनू. ओहो, ग्लान्स केलेला बॉल सोनू पाटील यांनी. 1 रन तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न बघूया काय करतो सोनू पाटील. दुसरी रन पण कंप्लीट पूर्ण झालेली आहे. चांगला थ्रो होता, पण नीरज म्हात्रे यांनी जर तो थ्रो कलेक्ट केला असता तर सुमित याला पॅव्हलिनच्या बाहेर जायला लागलं असतं. लाईट पेटलेली आहे, बघूया आता काय होतंय. तसेच नीरज म्हात्रे सोनू पाटील तू नीरज म्हात्रे काय करतोय. सोनू पाटील बघूया. नीरज म्हात्रेचा दुसरा चेंडू सोनू पाटीलसाठी टाकलेला चेंडू खोलामध्ये. आणि हा उत्कृष्ट ट्राय केलेला होता विशू यांनी. चांगली डाय मारली त्यांनी संघासाठी, पण त्या डायचा काय फायदाच नाही झाला. आणि 4 रन बघा. तसेच 16 चेंडू आणि 33 रनची गरज. नीरज म्हात्रेचा तिसरा चेंडू सोनू पाटीलसाठी. दोन्ही एकाच टीम मधून खेळणारे प्लेयर. बघूया तिसऱ्या चेंडूला काय होतोय. सोनू पाटीलसाठी टाकलेला चेंडू आणि हा 6. मला आता हॅलो तर नक्कीच रिप्ले आपण पाहू शकता, जिथे 2 जीवनदान सोनूला मिळाले तेव्हा सोनू यांनी विचार केला. आणि आता मात्र सोनूच्या बॅटमधून धावायला सुरुवात झाली आहे. चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. तसंच 15 चेंडू 27 रनची गरज आहे. तसेच ग्राउंडमध्ये लाईट पेटली आणि सोनू पाटीलची बॅट पण पेचली. बघूया नीरज म्हात्रे 3 चेंडू नंतर 12 रन दिलेले असून काय करतोय चौथ्या चेंडूवर सोनू पाटीलसाठी. बघूया नीरज टू सोनू, सोनू टू नीरज. चौथा बॉल घेऊन येताना स्लोअर 1 टाकण्याचा प्रयत्न आणि शानदार छक्का. सोनू पाटील अजून जर 12-13 रन बनवतोय तर गणेश यादव आणि कृष्णा मिश्रा यांच्याकडून तब्बल 4,000 रुपये. आणि ते इथून पळालेत. तर नाही आतापर्यंत मात्र आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच आलेत सोनू पाटील यांच्या बॅटमधून. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि समीकरण टिपले ते म्हणजेच 21 धावा. या चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच एक सोपंसं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तर वळूया मलिंगा ॲक्शन असा गोलंदाज आपण पाहतोय नीरज यांना. नीरज फेसिंग सोनू बाहेर टाकल्या चेंडू. पंच आम्हाला इशारा करता सांगतो हा एक स्क्वेअर चेंडू आहे.
त्यामुळे एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावनी धाव संख्या वाढते 35. पुढील चेंडू नीरज यांचा. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर सोनू पाटील. फुल लेंथचा चेंडू इथे मात्र खोदून काढलाय. नक्कीच कॉपी बुक स्टाईल म्हणता येईल क्रिकेट मधला फटका. हेलिकॉप्टररित्या मारलेला शॉट सोनू पाटील डिपॉझिट करतायत. लगातारचा 3रा षटकार येतो त्यांच्या बॅटमधून. नक्की आता मात्र जे 2 झेल तिकडे सोडलेले सोनू यांचे, त्या 2 झेलचा आता मात्र सोनू आम्हाला दाखव की का माझा झेल घेणं इम्पॉर्टंट आहे. मला जेव्हा जीवनदान मिळतं ते सोडत नाही मी. लाईट पेटली, सोनूची बॅट पेटली आणि बघा धुडगूस. आपण चला शिंगड्या बोले कू आणि वाव. मला वाटतं ही IPL फिक्सिंग आहे वाटतं. सगळा उलटा पालटा सगळा वाटोला करून ठेवला. कालच वेस्ट इंडिजमध्ये सोनूने 150 मारल्या, आज त्याची कॅच सोडली. परेश म्हात्रे काहीतरी गडबड आहे. आयकॉन थोडी गडबड. हा आता पिसाळतं यांच्या त्यांच्यावर. काय फायदा नाही पिसलून 15-52 गाडी निघली तुमची. 12-12 किंग सरकार टायगर भाऊ झाला. टायगर भाऊंचा 7-12 रिकामा. 4 मॅच जर हारले परेश म्हात्रे. सोनू पाटील यांच्या 37 झाल्यात. अजून सोनू पाटीलला 13 पाहिजे 50 साठी. आणि गणेश यादव आणि कृष्णा मिश्रांकडून जर आता 2 रन काढल्या तर 4000 रुपये आहेत. तर आता मात्र गोलंदाजी पाचारण केले ते म्हणजे एक डावखुरे हाताचा गोलंदाज काशीनाथ बोडके याला आपण पाहतोय. स्ट्राईकवर आपण पाहतोय निकू गोवारी यांना. सुमित लोखंडे यांना. सुमित लोखंडे बघा लोखंडाची बॅट घेऊन आले ते बघा. आता बॉल फोडतील मला तर वाटतंय. टॅप केलेला बॉल सोनूकडे एक सिंगल काढून दिली आणि सोनू यांना 50 साठी 13 आणि मॅच जिंकण्यासाठी 11 म्हणजे एक छक्का चौका. आणि बघूया त्यांचाच बॉलर आहे तो. मला तर वाटतं गुडलेंदवर टाकल आणि सोनू चौका मारील आणि त्याच झाला. बघा 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 लहानचा मुलगा बघा किती ट्राय केलं, किती छान. चार रन आहे. निर्णय द्यायचा. पंचांचा निर्णय येतो इथे 4 धावा. नक्कीच अमित गोवारी यांनी आतापर्यंत सांगितलं गुडलेनचा बॉल होता. चौका मारतील का आणि हा चौकार आलाय. आता सोनू याला पाठीमागे येऊन छक्का मारेल बघा. एक तर पाठी नाही तर सरळ बघा बघा. तर नक्की काय रीड केलाय इथे गुणवंत गोवारी बोलतात आणि ते करून दाखवतात सोनू मात्र. मला माहित आहे हे त्यांचे प्लेयर बॉलर त्यांचा आहे त्यांची टीम मधला. ये साला उलटा बॉल्टा कुछ जादू टोडा हो गया. भरपूर मॅच लांब गेलेले आहे. सोनू पाटील एक टप्पी टाक 50 होतील 2000. सोनू पाटील नावात 47 9 बॉल 1 रनची गरज. परेश म्हात्रे फिल्डिंग आतमध्ये लाव त्याची 50 होते. पाठीमागं येऊन मारले ना. हा कोण हा हा नाही हाय नाही. हा सोनू पाटील किपरचे पाठी गेल्या मारायला. डेड बॉल ना काय. अंपायर डिसिजन काय सर. डेड बॉल. बॉल काउंट नाही होणार काय होईल मग. डेड बॉल काउंट नाही. सोनू भरपूर पाठी आहे. परेश म्हात्रे जिथं उभा आहे ना तिकडे आहे तू स्टंपच्या जवळच नाही. 10 बॉल 7 पाहिजे. रिवर्स
सोनू 8 बॉल 7 पाहिजे आणि तुला 9 पाहिजे. 9 बॉल 7 पाहिजे. न चिंगल्या बोले कुळू व्हायचं. काशी बोडके याचा तिसरा चेंडू, चौथा चेंडू. बघूया का होतोय सोनू पाटील साठी. काशी बोडके आणि टाकलेला बॉल सोनूनी साहिल कला धराची तरी. हा 8 बॉल 7. अजून मॅच चढत चाललेली आहे भावा. हो हो हो. चॉकलेट बॉय, कामोड्याचा चॉकलेट बॉय निकू गोवारी. काल जत्रेला 3 अवसर होते निकू. त्याची स्माइल बघा कॅमेरामॅन, ते चेहऱ्यावर मारा. त्याची स्माइल बघा निकू. एकदम स्वीट चॉकलेट बॉय. एकदम स्माइल बघा निकू गोवारीची. हसता चेहरा, कधीच तो नाराज नसतो बघा. वाली बिली घालून तो बघा. हाय चला लाजच नाही तो बघ. आला आला. तर आपण स्वागत करतो आमच्या पाहुण्यांचं. प्रमोदजी भगत यांचं इथे कामोटे प्रीमियर लीग मार्फत आपण स्वागत करतोय. नौपाडा ग्रामस्थ, त्याचप्रमाणे एक चांगले समाजसेवक म्हणून आपण ज्यांना ओळखतो तेच प्रमोदजी भगत आज इथे यांचं आगमन होत आहे. तर सर आपलं स्वागत असेल. स्मॉल बॉय तसं आउट झालेला आहे आणि मॅच थोडी वरती चढताना बघूया. 7 बॉल 6 मॅच चढलेली आहे. 7 बॉल 6. काय कांगू एकच जिंकलं आपलं बरं जिंकलं का फक्त. मग तेच वाट लावली. तुमची कोणती टायटन वाट लावली आम्ही माहिती आहे. 65 मारून हरलो आम्ही. सोनूचं जिंकलं तर ओके का नाही. बारके आहे ना ती वरती राहिलं. शिवांश आहे ना, शिवान ट्रान्सपोर्ट. एक मॅच आहे ना त्यांची. बारके जिंकलं तर वरती. शिवांश आणि कोण आहे साई आहे ना. हा बारके जिंकलं तर वरती, नाही जिंकलं तर आपल्यामध्ये सुट्ट्या. बारके जिंकलं तर मग ही आहे ना साई, ही भाऊजींची ती खाली येईल ना. नाही मग ते सासाला येतील. ते सासाला तशीच राहतील. त्यांचे 4-4 जिंकतील ना. मग ना क्रॉस आहेत ना. पण नाही चिट्ट्या काढणार मध्ये एक मॅच होणार. तर वळतो आपण सामने विषयाने. आता मात्र आलाय फलंदाज तो म्हणजे नयन खांबे. नयन यांच्याकडून 7 चेंडू आणि मात्र जिंकला. आणि आता समीकरण येऊन थेपलाय 6 चेंडू 6 धावा. आणि इकडं तिकडं बघता बघता मॅच 6 बॉल 6 वर आलेली आहे. हंसी मजाक जिंदगी में हंसी मजाक करना चाहिए दोस्तों के साथ, लेकिन मैच में नहीं. चांगलं लागते तो. नाव काय त्याचं नाव काय. बॉलरचं नाव काय. जिगर मात्रे. तसेच नवीन यंगस्टार जिगर मात्रे लेफ्ट आर्म. बघा कसा फिरकीचा जादूगार. ओ अरे पण राहा ना तिकडं. कुठं राहिला बारक्या कांबळे. मॅन ऑफ द मॅच सोनू पाटील, मॅन फ्रॉम कामोठे. कालच त्यांनी वेस्ट इंडिजच्या इथं 150 रन मारलेले लेदर मध्ये तो सोनू पाटील.